गेल्या 5 दिवसापासून भारतीय शेअर बाजारात घसरण आहे। आज हा ट्रेंड कायम राहिला। दिवसभरात सेन्सेक्स 556 अंकांनी घसरून 81,160 वर बंद झाला, तर निफ्टी 166 अंकांनी घसरून 24,890 वर स्थिरावला। बँक निफ्टीमध्ये 150 अंकांची घट झाली। गेल्या 4 दिवसात सुरू असलेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचं सुमारे 8.90 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। जागतिक स्तरावरील आर्थिक घडामोडी, जीएसटी कपात, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ अशा विविध कारणांमुळे भारतीय शेअर बाजारावर गेले 8 दिवस प्रतिकूल परिणाम होतोय। गेल्या 5 दिवसापासून भारतीय शेअर बाजारात घसरण आहे। आजही शेअर बाजारात जोरदार विक्री झाली आहे। त्यामुळे सेन्सेक्स 556 अंकांनी खाली येऊन 81,160 वर बंद झाला, तर निफ्टी 166 अंकांनी घसरून 24,890 वर आला। बँक निफ्टीमध्ये 150 अंकांची घसरण झाली। सेन्सेक्स वरील 30 पैकी 25 पेक्षा अधिक शेअर्स लाल रंगात बंद झाले। पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, टीसीएस, एशियन पेंट्स हे शेअर सर्वाधिक घसरले, तर भारतीय एअरटेल, ॲक्सिस बँक, बीईएल असे मोजकेच शेअर्स वधारले। गेल्या 5 दिवसात भारतीय शेअर बाजारात घसरण आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचं सुमारे 8.90 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय।